सोयगाव तालुक्यात यंदा रब्बी हंगामामध्ये शेतकऱ्यांनी ज्वारी पेरणीला पसंती दिली. आसमानी संकटाशी संघर्ष करीत रब्बी पीक उभे केले. उत्पादन खर्चानुसार ज्वारी पिकास भाव मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला. तालुक्यातील रब्बी ज्वारी पेरणी क्षेत्र मोठ्या प्रमाणात असून ज्वारीला बाजारभाव कमी असल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांची मागणी विचारात घेऊन जिल्हा परिषद सदस्या पुष्पा काळे यांनी डीएमओ राठोड यांच्याशी फोनवर चर्चा करून हमीभाव ज्वारी खरेदी केंद्र तात्काळ सुरू करण्याची मागणी केली. तसेच तहसील प्रशासनाला खरेदी विक्री संघ संचालक मयूर मनगटे, संचालक तथा भाजपा शहराध्यक्ष मंगेश सोहनी व कृषीभूषण अरुण सोहनी यांनी नायब तहसीलदार देशमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली. शासनाने ज्वारीला चांगला हमीभाव जाहीर केला असल्याने शेतकऱ्यांनी हमीभावाने ज्वारी खरेदी केंद्र सुरू करण्याच्या मागणीला जोर धरला होता. शेतकऱ्यांची ही मागणी विचारात घेऊन खरेदी विक्री संघ संचालक व कृषीभूषण यांच्या वतीने प्रशासनाला निवेदन देऊन तालुक्यात हमीभावाने ज्वारी खरेदी केंद्र सुरू करावे अशी मागणी करण्यात आली. आरोग्य म्हणजे केवळ औषध नाही, तर निसर्गाच्या योग्य उपचारांनी मिळणारी खरी आरामदायक अनुभूती. सोलापूरमध्ये निसर्गोपचाराचं विश्वासाचं नाव लिमये निसर्गोपचार केंद्र. इथे उपलब्ध आहेत विना औषध उपचार पद्धती, ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर, कपिंग आणि मसाज थेरपी. सर्व प्रकारच्या आजारांवर निसर्गाच्या माध्यमातून